मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपली इंडियन चाय पित आहे. भारी वाटत आहे. थोडं रिलॅक्स सुद्धा फील होत आहे. हा बघा यांचं दोघांचा फुल टाइमपास चालला इथे. तो तर काय कामाचाच नाही मिळत नाही बघा. त्याची तर मस्तीच असते प्रत्येक कामामध्ये. सिरियस तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता रात्रीच्या वाजलेत 12 आणि मी चाललोय वॉच वरती. 10 वाजता झोपलो होतो, लगेच 12 वाजता उठलोय. 10 वाजता म्हणजे लगेच का झोप ना लागली, मागे पुढे झालाय. जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास झोपलाय. लगेच उठलो आणि चाललो आता वॉच वरती. वॉच वरती आज सध्या काय काम नाही मिळत, कारण 2 दिवस जेव्हा वॉच वरती जायचा तर जो रिलीवर असायचा तो रिलीवर बोलायचा की हे फक्त शिफ्टिंग कर, थोडं सामान इकडचं तिकडचं. पण आज काहीच ना बोलाय, म्हणून आज जाऊन फक्त बसायचं नॉर्मली. तर सध्या तर काय नाही, जातोय पटापट इंजिन रूम मध्ये, कारण तो आलाय आणि लगेच जाऊन झोपलाय. कारण तो तुम्हाला भरपूर झोप आली होती म्हणून तो लगेच आलाय 12 वाजता. आता मी जातोय पटापट इंजिन रूम मध्ये. बघू थोडं काय असेल काम तर करू, नाही तर मग विषयच नाही काम करायचा. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्लीज. चला मित्रांनो, तर रात्री वॉचवरनं आलो आणि झोपलो होतो 4 वाजता झोपलेलो. आता उठलोय 11:30 वाजल्यात. फ्रेश वगैरे झालोय. आता पटापट जातोय इंजिन रूम मध्ये. नंतर जेवायला येईल. पहिला रिलीव्ह करतो रिलीव्हरला, कारण तो मॉर्निंगचे 9 वाजेपासून वॉचवरती आहे. तर सध्या तरी काहीच नाही. तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघतच असतील की काहीच काम नाही, फक्त टाइमपास चालू आहे शिपवरती, कारण अँकरवरती आहे आणि काहीच काम नाही आहे इंजिनमध्ये. पण आय थिंक मला वाटतं जेव्हा कार्गो हा डिस्चार्ज होईल, जे कार लोड करून आले त्याच्यानंतर मग इंजिनमध्ये काम असेल, कारण लूब ऑइल चेंज करायचे इंजिनचे. कारण डबे तर भरपूर आलेले आहेत लूब ऑइलचे, म्हणजे लूब ऑइल चेंज करायचे आहे. सध्या भरपूर इथे बोरिंग तर नाही वाटत आहे, पण चालल्यात काम, नाही तर कंटाळा सुद्धा येतो. काम असलं तर कसं बरं वाटतं तुला, काही नाही. आणि ते सर्व शिप हे अँकरवरती आहेत आणि हे आम्ही गाड्या घेऊन आलो. BMW वगैरे सर्व मिक्सअप आहेत. तर मित्रांनो काहीच काम नाही, जस्ट टाइमपास करत बसलो इंजिन रूम मध्ये. ऍक्च्युली माझ्याकडे बुक आहे, ती बुक वाचत बसतो मी तर प्रत्येक टायमाला. आणि असं आहे की इथे बाहेर गेल्यानंतर गरमी निघते आणि इथे बसल्या थंडी लागते, म्हणून मी AC सुद्धा बंद करून ठेवलाय, कारण थंडी भरपूर लागते. तर काय ना, आता 1 तास बाकी आहे, त्याच्यानंतर आपला वॉक संपेल. नंतर मग जाऊन पुन्हा टाइमपास होणार आहे, दुसरं काहीच नाही. 2 hours later. चला आता जस्ट 3 वाजल्यात आणि वॉचवरनं आलोय मी. काहीच काम नाही, आलोय आता इकडे टाइमपास करत बसेल. मग येतील आपले डेकवाले माणसं, सोहेल वगैरे, मग ते काम करतील. त्यांच्यातलं फक्त टाइमपास मस्ती करत बसायचं, दुसरं काहीच नाही. आता जातोय फ्रेश वगैरे होतोय पहिला, कारण थंडी आहे आणि पाणी सुद्धा थंड असते भरपूर, म्हणून अगोदरच या टायमालाच आंघोळ केलेली बरी. कारण जशी जशी संध्याकाळ होऊन जाईल तसं तसं पाणी आणि थंडी सुद्धा लागत जाते, म्हणून अगोदरच आंघोळ केलेली बरी आहे. त्यामुळे जातो आता पटापट पहिला फ्रेश होते, नंतर पुढचं काय असेल ते बघू. बघा यांचं दोघांचा फुल टाइमपास चालला इथे. तो तर काय कामाचाच नाही मिळत नाही बघा. त्याची तर मस्तीच असते प्रत्येक कामामध्ये. सिरियस कधीच नाही घेत तो, कारण त्याचे जायचे दिवस आलेत ना. आता थोडेच 20 दिवस बाकी असेल मला वाटतं त्याचे जायचे. हा भाऊ जाम सिरियस काम करतो, जेव्हा बघेल तेव्हा. सोहेल डान्स डोंट. काय नाही, त्याला चाय प्यायच्या म्हणून पटापट चाय बनवायला सांगत आहे तो. मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपली इंडियन चाय पित आहे. भारी वाटत आहे. थोडं रिलॅक्स सुद्धा फील होत आहे. हा थँक्यू. चाय पियायला आपला प्रोविजन सुद्धा भेटलाय. कैसी लगी चाय? VIP चाय हाँ जबरदस्त. जबरदस्त. हाँ और अभी प्रोविजन चुराओ.
छुड़ाने का नहीं, तेरा प्रोविजन आया है। वो रखा था उसने, पता नहीं बच गया था सबको। आता मित्रांनो जे जेवलोय वगैरे आणि जस्ट इंजिनमध्ये गेलेलो, कारण समोरचा रिलिव्हर्स त्याला पण जेवायचं असते म्हणून 10-15 मिनिटासाठी गेलेलो इंजिन रूममध्ये. पुन्हा आलोय आणि बसलोय. आता सोहेलची वाट बघतो, कारण सोहेल आल्यानंतर त्याच्या जोडीला थोडा टाइमपास होईल, कारण त्याला सुद्धा हॉटस्पॉट द्यावं लागतं, त्याच्याकडे सिम कार्ड नाही आहे. तर मग त्याच्या जोडीला थोडी मस्ती मजाक होते. नंतर मग जाऊन झोपायचंच असते आपल्याला. आता फक्त सोहेलची येण्याची वाट बघतो टाइमपास, कारण तो येईलच मला माहीत आहे. किती काय झालं तरी ते वेट करतो त्याचा झोपायला. कारण मी सोहेलची वाट बघते, ते बसलो होतो अर्धा तास जास्त झालाय, पण सोहेल का आलेला नाहीये. म्हणून आता काय नाही, जाऊन डायरेक्ट झोपतोय. तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट.